नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पहिल्याच पावसात काळाधोंडा गाव जलमय, गटारे तुंबली, घरामध्ये पाणी शिरले। दिनांक 25 मे उरण तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने काळाधोंडा गावाची दुर्दशा समोर आणली आहे। गावातील गटारे तुंबल्यामुळे रस्ते, गल्लीबोळ आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। गावातील अनेक भागात साचलेल्या पाण्यामुळे लहान मुलांना शाळेत जाणे कठीण झाले आहे। रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यात सांडपाण्याचाही समावेश असल्यामुळे दुर्गंधी आणि रोगराईचा धोका निर्माण झाला आहे। काही ठिकाणी वृद्ध आणि महिलांना घरात अडकून राहावं लागलं आहे। नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि पंचायत समितीकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित गटार व्यवस्था। काळाधोंडा गावातील गटार व्यवस्थेची अवस्था गेल्या काही वर्षांपासून अत्यंत खराब आहे। अनेक वेळा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही गटारांची साफसफाई वेळेवर होत नाही। यंदा देखील पावसाळ्यापूर्वी साफसफाई न झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नागरिकांचा संतप्त आवाज। स्थानिक रहिवासी जितेश पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीने वेळेवर गटारांची सफाई केली असती तर आज ही दुर्दशा पाहायला मिळाली नसती। दरवर्षी अशीच अवस्था होते आणि प्रशासन केवळ आश्वासन देते। रुपेश भोईर या नागरिकांनी सांगितले की घराजवळ साचलेले पाणी घरात घुसले, अन्नधान्य भिजले, लहान मुलांना आणि वृद्धांना याचा त्रास होत आहे। आम्हाला तातडीने मदत हवी आहे। स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावरच? पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार घेतलेल्या अनेक गावांमध्ये अजूनही गटारे आणि पाणी निचऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे। काळाधोंडा गाव त्याचं जिवंत उदाहरण आहे। ग्रामपंचायतीने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे। तात्काळ उपाययोजनांची मागणी। ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यात खालील प्रमुख मागण्या आहेत। तातडीने गटार सफाई करावी, योग्य निचरा यंत्रणा उभी करावी, घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून भरपाई द्यावी, भविष्यातील पावसाळ्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत। जर प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर ग्रामस्थांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईरसह तृप्ती भोईर, उरण।